नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एक्झामिनेशन मित्रांनो 27 सप्टेंबरला आपली परीक्षा आहे आणि इथून खूप कमी वेळ राहिलेला आहे. अशा वेळी पेपर 1चा अभ्यास करताना आपल्याला मॅक्सिमम स्कोर पेपर 1 मध्ये करायचा आहे. तर त्यासाठी आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वाचे टॉपिक्स डिस्कशन करूया, जे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला हमखास यश मिळवून देतील. जवळपास 50 दिवसाच्या कालावधीमध्ये म्हणजे प्रत्येक दिवशी जरी एक टॉपिक आपण केलेलं, तरीही 50 दिवसात 50 टॉपिक आपण करू शकतो मित्रांनो. यासाठी करायचं कशा पद्धतीने आणि हे कुठले टॉपिक्स आहेत जे आपण अभ्यास करायला हवं, हे जाणून घेण्यासाठी आजचं संपूर्ण आपलं सेशन खूप महत्त्वाचं आहे. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्र सेट पेपर 1 करिता कंप्लीट 15 डेज क्रॅश कोर्स आपण 10 ऑगस्टपासून सुरू करीत आहोत. ज्याची फीज मात्र ₹2600 आहे. यामध्ये 1 वर्षाची व्हॅलिडिटी, 50 मॉक टेस्ट सोबतच 10 वर्षाचं पी-वाय-क्यू नोट्स आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोनही फॉर्ममध्ये डेली लाईव्ह सेशन होईल. ते आपण रेकॉर्डेड बघू शकतो. ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करून आजच आपण कोर्सला जॉइन करू शकतो. पेपर 1 प्रमाणे पेपर 2 मध्ये कॉमर्स, मॅनेजमेंट, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री, इंग्लिश, एज्युकेशन, लायब्ररी सायन्स आणि लॉचं सब्जेक्ट अवेलेबल आहे, ज्याची फीस मात्र 4,000 आहे. 10 ऑगस्टपासून आपण बॅच सुरू करीत आहोत पेपर 2 करिता. ऑफिशियल नंबर्स आहे, यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपण पेपर 2 ला जॉइन करू शकता. कुठले असे टॉपिक आहे? जसं की मित्रांनो आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पेपर 1 जनरल पेपर असल्यामुळे टोटल 10 युनिट्स आहेत. आणि लक्षात घ्या 50 दिवसात 10 युनिट्स आपण कव्हर करू शकतो. यासाठी मेजर कुठले असे टॉपिक्स आहेत जे आपण बघायला हवं किंवा त्यांचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम हे युनिट क्रमांक 4 आहे. ठीक आहे. एक्झामिनेशनमध्ये 10 गुणांसाठी प्रश्न या पर्टिक्युलर युनिटमधून आपल्याला विचारलं जाणार. ज्यामध्ये पहिला महत्त्वाचा टॉपिक आहे कम्युनिकेशनवर आधारित. टाइप ऑफ कम्युनिकेशन करा. संप्रेषणाचे प्रकार आपल्याला अभ्यास करावं लागेल. शाब्दिक, अशाब्दिक, शब्दोह आणि वन वे कम्युनिकेशन यावर मागील 5 वर्षात वारंवार प्रश्न आपल्याला परीक्षेत आलेले दिसून येतात. त्याचप्रमाणे ग्रुप माध्यमे काय आहे? संप्रेषण चक्र याला खूप व्यवस्थित कम्युनिकेशन सायकल करा. संप्रेषणाची व्याख्या, कम्युनिकेशनचं डेफिनेशन मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर संप्रेषणाचे घटक, व्यक्तिगत संप्रेषण, पर्सनल कम्युनिकेशनवर देखील बरेचसे प्रश्न विचारतात. फॉर्मल, इन्फॉर्मल कम्युनिकेशन, माध्यमांचं वैशिष्ट्ये, प्रभावी संप्रेषण, प्रसार भारती यांवर आपल्याला मेजर जे आहे जे सिम्बॉलिक कम्युनिकेशन असतं ना, त्यावर देखील आपण फोकस करा. तर कम्युनिकेशनमधील हे असे महत्त्वाचे टॉपिक आहे जे येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. या व्यतिरिक्त युनिट 1 आहे. ज्याचं देखील महत्त्व 10 गुणांसाठी पेपरमध्ये असणार आहे. यामध्ये पहिला लेव्हल ऑफ टीचिंग करा, ज्यामध्ये मेमरी लेव्हल ऑफ टीचिंग, त्यानंतर रिफ्लेक्टिव्ह लेव्हल ऑफ टीचिंग आहे आणि अंडरस्टँडिंग लेव्हल ऑफ टीचिंग हे 3 महत्त्वाचे टॉपिक यामध्ये आपण अभ्यास करायला हवं. त्यानंतर लर्नर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये पहा जनरली जे प्रश्न आहे ना, अडल्ट आणि ॲडोलसेंट म्हणजे पौगंड अवस्था आणि प्रौढ शिकणाऱ्या या 2 टॉपिकवर विचारतात. पण या पर्टिक्युलर टॉपिकवर आपलं अंडरस्टँडिंग खूप व्यवस्थित व्हावं यासाठी आपण 4ही फेजेस अभ्यास करा, ज्यामध्ये चाइल्डहूड झालं, पौगंडावस्था, प्रौढ आणि वृद्धत्व. ऑनलाईन पद्धतीमध्ये स्वयंचे कोऑर्डिनेटर, स्वयंप्रभा आता अपडेटेड चॅनल्स झालेले आहे, तर स्वयंप्रभा व्यवस्थित करा आणि मूक. तीनही सोडू नका, कारण दरवर्षी प्रश्न येत आहे, तर यावर्षी सुद्धा चान्सेस आहे. त्यानंतर ग्रेडिंगचे टाइप हा एक महत्त्वाचा प्रश्न 2024 मध्ये हा विचारलेला. त्यानंतर लेव्हल ऑफ टीचिंग झालं. कन्सेप्ट व्यवस्थित करा टीचिंग रिलेटेड. टीचर सेंटर्ड मेथड्सचा अभ्यास करा. जेव्हा आपण टीचर सेंटर्ड मेथड्सचा अभ्यास करतो, त्यामध्येच आपण स्टुडंट सेंटर्ड कुठल्या मेथड्स आहे, हे देखील ॲज वेल ॲज अभ्यास करून घ्या. म्हणजे पॅरलली काय होईल, दोनही टॉपिक व्यवस्थित होणार. आता इथे गिफ्टेड चाइल्ड काय आहे, हे एक महत्त्वाचा टॉपिक इथून येत आहे. अडल्ट लर्नरवर वारंवार 2 वर्षात आपल्याला रिपीटेड फॉर्ममध्ये प्रश्न येताना दिसून येतात. टाइप ऑफ इव्हॅल्युएशन लास्ट 5 इयर्सपासून हा रिपीट होणारा पर्टिक्युलर टॉपिक आहे. त्यामुळे मूल्यांकनाचे प्रकार
याला खूप व्यवस्थित अभ्यास करा. देन क्लासरूम टीचिंग अँड फीडबॅक हा एक महत्त्वाचा एक जनरल हा टॉपिक आहे. पूर्वीही सांगितलं ऑनलाईन मेथड्समध्ये स्वयं आणि स्वयंप्रभा करा. टीचिंग्स मेथड फॉर एक्झाम्पल करा तुम्ही भूमिका पालन, दिग्दर्शक पद्धती, प्रायोगिक, अवगामी. ठीक आहे. इव्हॅल्युएशनचं टाईप झालं. मॉडर्न टीचिंग सपोर्ट सिस्टम करा. मूकचं देखील आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर एवढे टॉपिक जर आपण टीचिंगचे केलेले तर 10 मार्क काय होईल आपले कव्हर होणार. त्यानंतर युनिट 2 चा जेव्हा आपण अभ्यास करतो, युनिट 2 आहे रिसर्च ॲप्टिट्यूड. महत्व आहे 10 गुणांसाठी, म्हणजे 10 गुणांसाठी इथून प्रश्न येणार. यामध्ये पहिला संशोधकाचे गुण म्हणजे रिसर्चर क्वालिटीज कुठले आहे. त्यानंतर संशोधन पद्धतीमध्ये गुणात्मक, मात्रात्मक, प्रायोगिक, वर्णनात्मक, ऐतिहासिक सगळ्याच पद्धती करावं लागेल. मोजमापाचं स्केल विचारतात. केंद्रीय प्रवृत्तीचे मापमध्ये मध्य, बहुलक कसं असतं, ठीक आहे. तर माध्य हे सगळं व्यवस्थित करावं लागेल. इव्हन त्याचं डेफिनेशन आपल्याला करावं लागेल आणि कशा पद्धतीने आपण माध्य काढतो किंवा बहुलक कसं काढलं जातं हे अभ्यासणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यानंतर आहे रिसर्च आर्टिकल म्हणजे संशोधन लेख. या व्यतिरिक्त कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गुड हायपोथेसिस म्हणजे चांगल्या परिकल्पनेचं काय वैशिष्ट्य आहे ते अभ्यास करा. प्लॅगरिझम तर खूप महत्त्वाचं आहे. प्लॅगरिझम चेकिंगचे जे सॉफ्टवेअर्स आहे त्याला देखील तुम्ही अभ्यास करा. देन रिसर्च रिलेटेड कन्सेप्ट आणि शोध नैतिकता, कारण नैतिकतेवर देखील प्रश्न आपल्याला विचारतात. देन लास्ट 2 इयर्सपासून पॉझिटिव्हिझम अँड पोस्ट पॉझिटिव्हिझम अप्रोच, प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद दोनही वर्षी 24 आणि 25 मध्ये प्रश्न आलेला आहे. स्टाईल्स ऑफ रेफरन्सिंग, साहित्यिक चोरी, ICT अँड टूल्स हे असे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ज्यांवर सध्या तरी आपल्याला बहुतांश प्रश्न येताना दिसून येईल. त्यानंतर आहे युनिट 3 चा भाग. युनिट 3 जे आहे मित्रांनो 10 गुणांसाठी एक संपूर्ण पॅराग्राफ येणार आहे आणि या पॅराग्राफच्या माध्यमातून आपल्याला टोटल 5 क्वेश्चन्स जे आहे ते दिलेलं आहे. यामध्ये समस्या काय असतं, पॅराग्राफ मोठा असतं. आता मोठा असल्यामुळे काय होणार आहे, वेळ कन्झ्युमिंग म्हणजे वेळ वाया घालवणारा असतं. सोपं असतं पॅराग्राफ. त्याचं प्रॅक्टिस करण्यासाठी ॲपमध्ये देखील भरपूर आपले अवेलेबल आहे पर्टिक्युलर पॅसेज वगैरे. तर त्या ठिकाणाहून देखील आपण काय करू शकतो, याचा अभ्यास करू शकतो. यानंतर आहे मॅथ्स अँड रिझनिंगचं पार्टमध्ये काही महत्त्वाचे टॉपिक ज्यामध्ये आकृती संबंध, पाय डायग्राम, ठीक आहे, मोड, मीन, मीडियम, रेशिओ कसं काढतात, पर्सेंटेज, व्हॅलिड कन्क्लुजन खूप व्यवस्थित करा. हे शुअरली परीक्षेत येतं बरं. स्टेटमेंट व्यवस्थित अभ्यास करा. लेटर सिरीज आहे, नंबर सिरीज आहे, मिनिंगफुल लॉजिकल जे पार्ट आहे त्यावर फोकस केलं जातं. ठीक आहे. सरासरींवर प्रश्न येतात. चक्रवाढ व्याज असू द्या. इंडियन लॉजिकवर एक प्रश्न ठरलंच आहे. ठीक आहे. तर इंडियन लॉजिकवर काय आहे, एक प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणार. देन डायग्राम आहे, आकृत्यांवर प्रश्न, क्लॉक असेल, देन शेकडा, नफा तोटा आहे ना, लॉजिकल ऑर्डर सेट करायला विचारतात. आणि लक्षात घ्या मॅथ्ससाठी स्पेशली आपलं सकाळला 9 वाजता सेशन असतं. या व्यतिरिक्त मॅथ्स अँड रिझनिंगचं जे परत एक सेशन जे आहे संध्याकाळी 7 वाजता होत असते. म्हणजे मॅथ्ससाठी 2 सेशन आहे. 2 क्लासेस आपल्याला मॅथ्ससाठी मिळतात. तर डिग्री, डायरेक्शन अँड DI अशा पद्धतीने हे काही असे टॉपिक्स आहे जे आपण अभ्यास करायला हवं. सोबतच मित्रांनो 2025चं आपण ॲनलाइज उद्याला करूया. ज्यामध्ये आपण 25 मध्ये काय-काय महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊन 26 साठी प्रिपरेशन करायला हवं, ते देखील आपण उद्याला डिस्कशन करणार आहोत. पण त्यापूर्वी आपण सर्वप्रथम हे संपूर्ण टॉपिक सोडायचं नाही. याला नोट डाउन करून घ्या आणि नक्कीच हे टॉपिक अभ्यासा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये काही जो भाग आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खरंच खूप महत्त्वाचं ठरतं, तो आपण करू शकतो. सोबतच आपलं बॅच 10 तारखेपासून सुरू होत आहे. तर त्याला देखील आपण जॉइन करू शकता. ऑफिशियल नंबर्स आपल्याला दिलेले आहे. यावर कॉन्टॅक्ट करून आपण कोर्सला जॉइन होऊ शकतो. थँक यू सो मच.